उन्हाळा जवळ आलाय म्हणून झाल्या थंडी कमी आणि माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत असते हबीबी. तर आज पुन्हा एकदा संस्कार सेट आपल्या सोबत होतं. आम्ही दोघं चाललेलो मेन गेट कारण तिथं मस्तपैकी सिक्युरिटी होती. सिक्युरिटीकडे आलो आणि हातपाय शेकून घेतलं. मग काय आपल्या बळवंत कॉलेजचं पण व्हिडिओ घ्यावं म्हणलं, ते पण घेतलं. तर आपलं पण झालं लेक्चरचं टायमिंग. 2 hours later. तर 2 तासानंतर तर सगळं लेक्चर झालं. तर बघतोय आपलं फ्रंटर लोकचं वेगळाच ताल चालू आहे. A few moments later. आणि आल्यावर बघतोय तर मम्मीचं काम चाललेलं क्रिटूला आंघोळ घालाय. मग आपण पण फ्रेश होऊन पाणी पिऊन जेवायला निघालो. आपल्याला तर कोण वाढायला येणार तर नाही. मग म्हंटल आपलं आपण हातानं घ्यावं. तवर मम्मी आली. मम्मी सोबत बोलत जेवण पण केलं. जेवण झाल्यावर आलो बाहेर. मम्मी काय रानात गेलेली. तुम्हाला तर माहित असेल बसचा प्रवास म्हटलं की किती वैताग असतो ते. मग म्हंटल एक झोप काढावी. मग काय भेटूया थोड्या वेळानं. झोप पण झाली आणि उठायला उशीर पण झालं. क्रेटो आणि छकुलीचं मॅक काढून कुसळा उचरायला सोडलं. या दोघांना त्यांच्या जागी बांधून घरी आलो. घरी आल्यावर पारसं तोंड धुवून घेतलं कारण आपल्याला जायचं होतं बाळूमामाला. बाळूमामाला जायचं कारण एकच, ती म्हणजे गुरुवार. अर्ध्या तासात आम्ही बाळूमामाला पोचलो आणि गेलो मंदिरात. काय कारणानिमित्त तिकडचं वातावरण दाखवता नाही आलं, पण तुम्ही बघितलं की माझ्या अगोदरच्या ब्लॉग मध्ये. तिकडून आपलं रान जवळच होतं म्हणून रानात जाताना तसं तिकडून घरी गेलो. घरी आल्यावर पप्पा सोबत जरा मस्ती करत बसलो. पप्पाची माझी मस्ती चालूच असते. मग काय भेटूया नवीन मस्ती मधल्या ब्लॉग मला.